गुड मॉर्निंग मंडळी, कुकी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर काल आपण ते शेडवर काम केलं होतं, त्याला मी आता पाणी मारायला शेडवर चालले आले। आता शेडवरती आता पाणी मारून घेते। तर आता आपण काल जे जाळीला सिमेंट मारलं होतं त्याला आता मी पाणी मारून घेते। एक दिवस गेला, आता दुसऱ्या दिवशी त्याला पाणी मारायचं असतं तर त्याला पाणी मारून घेते। पाणी मारून झाले आता आणि आता जाते घरी, कारण जेवण करून परत तिथे यायचे। तर आता सगळीकडे असं पाणी मारून झाले व्यवस्थित। घरी आल्यानंतर 8-9 चपात्या केल्या, 11-12 भाकरी केल्या। त्याच्यानंतर थोडीफार बेसिंगमध्ये भांडी राहिली होती, ती पण घासून ठेवली होती। मी येण्याच्या आधीच भाऊजाईने भाजी करून ठेवली होती, भात घालून ठेवला होता आणि त्यांचा नाश्ता पण झाला होता सकाळी। तर पिऊ पण असते तिच्या पाठीमागे, त्याच्यामुळे सगळे कामं तिच्यावरती सोडून पण जमत नाही। तर आता स्वयंपाक झाल्यानंतर लगेच जेवण करायचे आणि एक गोणीमध्ये भांडी भरून ठेवल्यात, ती पण आता शेडवरती घेऊन जायच्यात। त्याच्यामध्ये कोंबड्यांची भांडी आहे, पाण्याची, खाद्याची। तर ती मी आता शेडवर घेऊन चालले, कारण की ती आता कोंबड्या येणार आहेत, त्यामुळं या भांडी लावायच्यात। आले आता शेडवरती। आई हात लावते का ग? ठेवली भांडी खाली, लय सगळं। आधी भांडी लावून घ्यायच्या, बरंच काम बाकी आहे। बघूया आता एक एक हळूहळू चाललंय। काल थोडं बाकी होतं सिमेंट जाळीला लावायचं, पॅक करायचं। तर हे आज केले, करून झाले। थोडंसंच बाकी आहे, आता पुढची भिंत बाकी आहे अजून, तर ती पण होईल। इथे जाळीवरती वाटते, हे पाहिजे इथे पण अशी जाळीवरती वाटते, ते इथं पण आता होलपास मारून घेते। होलपास मारल्याने ना जाळी अशी पॅक बसते, सिमेंट लावलं की असं निघत नाही। असे सगळीकडे होलपास मारून घेतलेत, बाकी पॅक झाले। आधी ही जाळीवरती होत होती, पण आता ही वरती होणार नाही, त्याला सिमेंट मारलं की ही मस्त पॅक बसेल। तर अशा प्रकारे सगळीकडे असं होलपास मारून घेतले। आईला आता हा माल नेऊन देते, थोडीशीच भिंत राहिली आहे, ती आता करून घ्यायची। आई ती भिंत करेपर्यंत पडली होती मी आता। आई ती भिंत करेपर्यंत मी पण आतमध्ये एक लेअर द्यायची, ती लेअर देऊन घेते। आई आता इथे सिमेंट लावून घेतपर्यंत मी आतमध्ये जे ही भिंत आहे याच्यावरती पण एक थर द्यायचा आहे, ह्या भिंतीवरती पण तो मी देऊन घेते भितडावरती। आईचं बाहेरचं काम होतपर्यंत माझं हे आतलं काम होऊन जाईल। पाणी मारायला एक साथ बरं पडेल, उद्या करायचं म्हटलं तर परत 2 दिवस एक्स्ट्रा याला पाणी द्यावं लागेल। काल सिमेंटमध्ये दिवसभर काम केलं, त्याच्यामुळे हात एकदम असे जखमा झाल्यासारखे झालेत, कारण माझा सॉक्स तुटला होता, त्यामुळे माझं तर जास्त डायरेक्ट सिमेंटमध्येच हात गेले। तर आज सिमेंटला हात पण नाही लावून देते, पण आता सॉक्स पण नाही आहे। सगळ्या भिंतींची आता जाळी पॅक झाली आहे। आज आपण दुपारनंतर ही भिंत घेतलेली, ह्या भिंतीला आपण सिमेंट मारले आणि सकाळी आपण ती साईडची जी भिंत आहे तिला सिमेंट मारलं, ही वाल्या भिंतीला बाहेरच्या साईडने, कारण सकाळी सूर्य जरा ते हे होतं वरती येतो, तर तिथे सावली पडते आणि दुपारनंतर नाही इथे सावली पडते। त्याच्यामुळे सावलीच्या हिशोबाने आज आम्ही नियोजन केलं होतं, कारण काल खूप गरम होत होतं। काल ऑलमोस्ट आतलं सिमेंटचं काम झाले, प्लास्टर तर काय आम्ही करणार नाही, नंतर बघू प्लास्टरचं। त्यामुळे आता तरी सिमेंटचं शेडमधलं काम संपलं आहे, तर आता बाहेरचं पण करायचं आहे। बाहेरचे शेडचं कंप्लीट झालं का बाहेरची सुरुवात करणार आहे ग्राउंडची। पाणी पण आलं नाही नळाला, त्यामुळे टाकी पण भरली नाही, टाकीचं पण पाणी कमी झाले। तर उद्या सकाळी येऊन याला पाणी मारावं लागेल, टाकी भरावं लागेल आणि उद्या कोंबड्यांची भांडी पण लावायचं नियोजन आहे। तर बघूया आता उद्या काय काय काम होते। तर चला आता जातो घरी। चला आता चाललो आम्ही घरी।
ओम पण चाललाय पुढे. आता शेडमधून आलोय आणि आता चाललोय वावरामध्ये. आमच्या बरोबर पिऊ पण चालली आहे शेतामध्ये. आईच्या कडेवर बसून खूप खुश झाली शेतामध्ये जायचे म्हणून. हो का नाही पिऊ? कुठे चालले बाबू? कुठे चालले रे बाबू? भाऊ ए पिऊ कुठे जायचंय? आजी आली का खुश होते बाळ? शेतामध्ये पिऊ आले. कुठे आले बाळ? बाबू संध्याकाळचे 6:30 वाजले आणि सूर्य आता मावळायला चाललाय आणि वातावरण पण खूप सुंदर झालंय. पिऊ आणि आम्ही पाखरं राखायला आलोय. हो की नाही बाळा? गेले का? एक पण पाखरू दिसत नाही बाळा. वा किती छान सूर्य दिसतोय बाबा. बाबा कोण आहे रे? काय रे बाबा? कशी करते आजी? कशी करते आजी? आजी कशी करते बाळा? ते बघ ते बघ. आता 6:45 वाजलेत आणि आता सनसेट होण्याचा टाइम झालाय. सूर्य हा मावळायला चाललाय. पहा किती छान व्ह्यू झालाय. मस्त आकाश पण काय सुंदर दिसतंय. आवाज देते बोलते बाजरी को नको थांबू, कारण की गावामध्ये तरोस आलाय तर तिला भीती वाटते. बाजरीमध्ये जाऊन बसला असेल त्यामुळे मला आवाज देते तिकडे थांबू नको इकडे ये. तर तरसाची खूप भीती आहे आमच्या इथे. तर आता मी जाते तिकडं. भीती वाटण्याचं काही कारण नाही, कारण हे तर नेहमीच शेत आहे. तर पिऊला घेऊन गेली ती घरी आणि मी थांबले वावरातच. आता मी पण जाणार आहे त्यांच्या पाठीमागून घरी. तर चला आता जाते घरी. सनसेट होणार आहे. 2च मिनिटं लागते सनसेट व्हायला. जेवण करून झाले आता आणि झोपायची पण तयारी झाली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.